नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर प्रिया वहिनी कथा. तुम्हाला आपल्या चॅनलवरील कथा आवडत असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी रोजच तुमच्यासाठी अशाच नवनवीन कथा घेऊन येत आहे. तर चला, आजसुद्धा मी तुमच्यासमोर तुमचं पाणी काढणारी अशीच एक कथा घेऊन आलो आहे. मित्रांनो, माझं नाव यश. मी दिसायला जेमतेम, पण माझ्या अंगातला जोर हा काही भलताच होता. त्याला कारण होतं ते म्हणजे मला आजोबांनी सकाळी लवकर उठून लावलेली व्यायामाची सवय. त्यामुळे मी दिसायला जरी वेगळा असलो तरी शरीराने मात्र चांगलाच पिळदार व धिप्पाड होतो. त्यामुळे आजपर्यंत मी कॉलेजमध्ये चांगल्या चांगल्या मुलींना फळाफळा पाणी सोडायला लावले. यावेळेच्या सुट्टीमध्ये काय करावं काही कळत नव्हतं. कारण एखाद्या मुलीला खाली आपल्या झोपवलं नाही तर मला खूपच बोरिंग वाटायचं. यावर्षीची सुट्टी कसं जाईल हे मला काही कळतच नव्हतं. म्हणून मी यावर्षी मावशीकडे जायचं ठरवलं. त्याला कारण असं होतं की मावशी एक चांगला गावरान माल होती. कदाचित प्रयत्न केल्यानंतर मावशीने जर आपल्याला ठोकायला दिलं तर खूपच मजा येईल. या विचाराने मी या सुट्टीमध्ये मावशीकडे जायचं ठरवलं. मावशीकडं जायचं आहे हे मावशीला कळाल्यावर तिलासुद्धा खूपच आनंद झाला. तिने आईला सांगितलं की येताना त्याची चांगलीच बॅग भरून दे, म्हणजे तो 1 ते 2 महिने माझ्याजवळच राहील. मी मावशीकडे गेलो. मावशीकडे गेल्यावर कळालं की मावशीचा मुलगा बाहेर गेला आहे व काकासुद्धा कामानिमित्त 2-3 महिने बाहेर गेले. आता घरी फक्त मी व मावशीच होतो. मी माझ्या बॅगीमध्ये लाल गुलाबी पुस्तकं वाचण्यासाठी घेऊन गेलो होतो. मी इथे दुपारी एक दिवस वाचत बसलो होतो. अचानक मावशीने मला आवाज दिला व मला दुकानात पाठवलं. मी दुकानातून जाऊन आल्यावर मी बघितलं तर मावशी माझं पुस्तक वाचत होती. तिने मला बघताच काही ते पुस्तक बाजूला ठेवून दिलं. मला आता कळालं होतं की आपण निशाणा न लावताही निशाणा बरोबर लागलाय. मी आता असंच करू लागलो. मी पुस्तक वाचत बसायचो व ती मला काय काम सांगितलं की मी ते पुस्तक तिच्यासमोरच उघडं ठेवून निघून जायचो. आता झालं असं की एक दिवस मावशी किचनमध्ये उभी राहून काकडी तिच्या पोकात घालून घेत होती. हे बघून मी खूपच अचंबित झालो. कारण मावशीच्या गुबगुबीत मांड्या व त्याच्यामधील काळी व त्याच्यामध्ये ती घुसवत असलेली काकडी हे दृश्य खूपच छान होतं. एका हाताने तिने ब्लाऊज खोलून तिचा एक थाना बाहेर काढला होता. ती त्याला चुरगळत होती व इकडे काकडी भासाभासमध्ये घालत होती. मला राहावलं नाही. आता मी ठरवलं की दुपारी मावशीला पुस्तक न दाखवता डायरेक्ट आपलंच दाखवून द्यावा. म्हणून मावशी जेव्हा दुपारी माझ्या रूममध्ये आली तेव्हा मी चांगलाच बाहेर काढून झोपलो होतो. माझ्या सोट्याने सुद्धा चांगला आकार घेतला होता. मावशी आतमध्ये आली तेव्हा मी डोळे मिटलेले होते. माझ्या पॅन्टीच्या बाहेर बघून मावशी खूप वेळ त्याचं निरीक्षण करत होती. शेवटी मावशीने हळूच जवळ येऊन त्याला हातात घेतलं व त्याचं माप घेऊ लागली. तिने त्याची पातळी हळूच मागे केली व स्वतःची जीभ शेंड्यावर लावून त्याला चोखू लागली. मावशी इतकं छान चोखत होती की माझं 2-3 मिनिटात पूर्ण पाणी उडालं. पाणी उडताच मावशीने पटकन ते सगळं तोंडात घेतलं. तेवढाच मला मी जाग आल्याचं सोंग केलं व मावशीचं तोंड तसंच माझ्या सोट्यावर दाबून धरलं. मावशी माझ्याकडे बघून हसू लागली व म्हणाली, काय रे लबाडा, इतक्या दिवस कशासाठी हा सोट्या लपून ठेवला होता? कळत नाही का तुला तुझ्या मावशीच्या खालीसुद्धा किती खाज आली आहे? असं म्हणताच मी पटापट मावशीला नागरी करायला लागलो. कारण त्या दिवशीचं दृश्य बघून मला मावशीचे भले मोठे थाने व कलिंगड बघण्याची खूपच इच्छा झाली होती. मी मावशीला पूर्ण नागरी केली व तिला न्यायाळू लागलो. मावशीने सुद्धा
माझे भराभरा कपडे काढले व माझ्या अंगाला चोळ लागली. तिचे ठाणे आता माझ्या छातीवरती चोळतच होते. मला पण खूप मजा येत होती. शेवटी तिने हलवता तिने माझा सुट्या पुन्हा चोपायला सुरुवात केली. इकडे मी तिचे दोन्ही थाने आळीपाळीने तोंडात घेऊन चोखत होतो. जणू फक्त दूधच यायचं बाकी होतं, इतकं मी ते जोराजोरात चोखत होतो. मला खूपच मजा वाटली होती. आता मी मावशीला म्हणालो, मावशी मला घालायचं आहे. ती हसायला लागली. तिने दोन्ही पाय फाकले व म्हणाली, जितके आतमध्ये घालता येईल तेवढ्या आतमध्ये घाल व मला आज ठोकून काढ. असं म्हणताच मी मावशीला कचाकच करू लागलो. अर्धा ते पाऊण तास केल्यानंतर शेवटी माई लांब लांब पिचकाऱ्या मावशीच्या आतमध्ये सोडल्या. तेव्हा मावशी म्हणाली, काय रे, तुझ्यात तर खूपच मैत्रिणी असतील, कारण तुझा सोट्या इतका मोठा आहे. तू थोडी ना एकीमध्ये शांत बसत असशील. मी हसायला लागलो. मावशीला म्हणालो, मावशी तुझी बहीण काय कमी माल आहे का? असं म्हणताच मावशी म्हणाली, असं नको बोलूस, ती तुझी आई आहे. मी मावशीला म्हणालो, अगं हो, पण ती पण दिसायला काही कमी नाही. तुझ्यासारखीच चांगलीच कडक आहे. असं म्हणताच मी मावशीला म्हणालो, मावशी मला दे ना चान्स एकदा तिच्यासोबत करायला. तेव्हा मावशी रागावली, पण म्हणाली, ठीक आहे, मी तिलासुद्धा गावाला बोलावून घेते. मी आता खूप खुश झालो होतो. शेवटी आईला तिने गावाला बोलावून घेतला. आत्ता एक दिवस मावशीचं व माझं बोलणं झालं. मावशी म्हणाली, मी तिला सगळं सांगितलं आहे. फक्त रात्री झोपताना रूमची लाईट बंद असेल व तू जाऊन तिला मागून बिलक. मी खूपच आनंदी झालो. आता रूमची लाईट बंद झाली व मी त्या रूममध्ये गेलो. आई आधीच तिथे पलंगावर झोपलेली होती. तिने अंगावर चादर घेतली होती. मी चादर बाजूला करून तिला बिलगलो. तसा मी अचंबितच झालो, कारण आई पूर्ण नागडी होती. मावशीपेक्षा सुद्धा अजूनही आईचे थाने चांगलेच कडक होते. आता मी माझा सुट्या आईच्या मागे घासू लागलो व इकडे चुंबन करू लागलो. आई खूप गरम झाली. ती म्हणाली, राजा घाल रे तुझा आतमध्ये आज व ठोकून काढ तुझ्या या आईला. असं म्हणताच मी आईला उचलून हेपू लागलो. आईला सुद्धा खूपच मजा येत होती. ती तिच्या तोंडातून खूपच घाण शब्द मला वापरत होती. आज चोदून टाक, खूप मोठा आहे रे तुझा. हे आईच्या तोंडातून शब्द ऐकून मी भलताच गरम झालो. तिकडे मावशी आमचा खेळ बघून तिच्या पोकीमध्ये काकडीवर काकडी घुसवतच होती. मी मावशीला जवळ येण्याचा इशारा केला व मावशी आता आईच्या तोंडासमोर येऊन बसली. आईने तिची जीभ मावशीच्या पोकीवर जोराजोरात चालवायला सुरुवात केली. आता आमचा खेळ इतका रंगात आला होता की विचारूच नका. शेवटी मावशी उठली. तिने मला धक्का दिला व सहज आईच्या बोकातून माझा सुट्या बाहेर आला. आता मावशी गुडघ्यावर बसून जोराजोरात चोखू लागली. तिने आईला सुद्धा चोखायचा इशारा केला. आता दोघी मिळून माझा हावऱ्यासारखा चोखत होत्या. मी पण आळीपाळीने दोघींच्या तोंडात घुसवत होतो. शेवटी मी दोघींनाही वाकून बसायला सांगितलं. त्यांचे भले मोठे गोळे माझ्यासमोर होते. मी दोघींच्याही चपाचप 2 चपटी मारल्या व आळीपाळीने कचाकच दोघींनाही मागून ठोकू लागलो. त्या दोघींनाही खूपच मजा येत होती. खूप वेळ त्यांनी माझा सोट्या आत बाहेर केल्यानंतर शेवटी माझं पाणी निघणार होतं. मी त्या दोघींना खाली गुडघ्यावर बसवलं व माझं सोट्याचं पाणी दोघींच्याही तोंडावर गाळलं. त्या दोघींनी आवडीने एकमेकीच्या तोंडावरचं पाणी पुसून घेतलं. तर तुम्हाला आपली स्टोरी कशी वाटली हे नक्की सांगा. मावशीला व आईला मी कशी एक ठिकाणीच काचाकच हेपल्या हे तुम्हाला कथेमध्ये आवडलं असेल तर आपण आता पुढच्या कथेला लवकरच भेटूया. तर तुम्हाला कथा आवडली असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी तुम्हाला अशाच रोज नवनवीन कथा घेऊन येईल. तर मित्रांनो, आपण भेटूया आता आपल्या पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद व आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आता आपण आपल्या पुढच्या कथेमध्ये.